नमस्कार मित्रांनो, मी सुमित तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो SPM IAS अकॅडमीमध्ये. तर आजचे जे टॉपिक आहेत त्याच्यावर ऑलरेडी सत्यजित सरांनी मॉर्निंगमध्ये डिस्कस केलेलं आहे, इंग्लिश आणि हिंदीमध्ये. आज या टॉपिकवर आता आपण डिस्कशन करूयात मराठीमध्ये. एक्झामच्या दृष्टिकोनातून आजचे महत्त्वाचे जे न्यूज आहेत, GS पेपर 2 आणि पेपर 3च्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत. पहिली न्यूज आहे पॉलिटीसाठी, द फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन अमेंडमेंट बिल FCRA जे सध्या चर्चेत आहे. त्यानंतर पेपर 2 मधलीच इंटरनॅशनल रिलेशनसाठी कल्चरल डिप्लोमॅसीची ही एक न्यूज आहे. त्यानंतर पेपर 3 मध्ये इंडियन इकॉनॉमी, पशु आधार आणि भारत पशुधन पोर्टल आणि इंडियन इकॉनॉमी ड्राफ्ट नॅशनल फूड सिक्युरिटी अमेंडमेंट बिल, तर यांना आपल्याला आता डिस्कस करायचं आहे. तर फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन अमेंडमेंट बिल FCRA 2026 हे काय आहे याच्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या फॅक्ट्स आपण इथे क्विकली डिस्कस करूयात. मित्रांनो, FCRA बद्दल गेल्या 2-3 दिवसापासून खूप काही न्यूजवर पण चालू आहे, खूप काही डिबेट्स पण चालू आहेत. ठीक आहे, तर आता FCRA मध्ये जे पॉइंट्स मेन्शन केले आहेत, तर FCRA एम्स टू रेग्युलेट द फॉरेन कॉन्ट्रीब्युशन, विदेशातून जी काही फंडिंग आपल्या NGOजला किंवा सिव्हिल सोसायटीला येते त्याच्यासाठीचा हा कायदा असणार आहे. आता फॉरेन कॉन्ट्रीब्युशन हे प्रोहिबिट करेल जर ते आपल्या राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी किंवा राष्ट्रीय सुरक्षितते व्यतिरिक्त जर देशविरोधी कारवायांमध्ये जर तो पैसा वापरला जात असेल तर. आता हा जो पहिल्यांदा FCRA आणला गेला होता, हा कायदा 1976 मध्ये आला होता. त्यानंतर त्याला रिप्लेस केलं परत 2010 मध्ये. त्यानंतर 2016, 2018 आणि 2020 ह्या वर्षांमध्ये याच्यामध्ये संशोधन सुद्धा करण्यात आलं होतं. तर प्रिलिम्सच्या पर्स्पेक्टिव्हने मित्रांनो हा पॉईंट लक्षात राहू द्या की पहिल्यांदा FCRA इनॅक्ट केलं गेलं 1976 मध्ये, नंतर 2010 मध्ये त्याला रिप्लेस केलं आणि त्याच्यामध्ये 16, 18 आणि 20 मध्ये जे आहे ते संशोधन आणले गेले. दुसरी इम्पॉर्टंट फॅक्ट की मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांच्या अंतर्गत FCRAचं काम चालू असतं आणि FCRA रजिस्ट्रेशन हे 5 वर्षासाठी व्हॅलिड मानलं जातं आणि एक्सपायरीच्या आधी त्याला रिन्यू करणं सुद्धा आवश्यक आहे. जवळपास 16,000 NGOज ह्या अंतर्गत रजिस्टर्ड आहेत आणि साधारणपणे 22,000 करोड ॲन्युअली हा फंडिंग आपल्या NGOजला विदेशातून येत असतो. आता हे न्यूजमध्ये काय आहे, याच्या संदर्भातलं बिल लोकसभेमध्ये इंट्रोड्यूस केलं गेलं होतं आणि त्याला ऑब्जेक्शन अपोजिशनने घेतला. तर अपोजिशनचा स्टँड काय याच्यावर मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. अपोजिशनचं असं म्हणणं आहे की FCRA अंतर्गत ज्या बाकीच्या इन्स्टिट्यूशन्स किंवा NGOज आहेत, तर मायनॉरिटी NGOज विशेष करून, तर कदाचित त्यांचं फंडिंग इथे थांबून जाईल आणि त्यांचं फंडिंग जर थांबलं तर त्या कधीच सर्व्हाइव्ह होऊ शकणार नाही, अशा NGO किंवा अशा सिव्हिल सोसायटी. आणि अपोजिशनचा हा स्टँड आहे की कदाचित सरकार त्यांच्या गुड बुक्समध्ये असलेले किंवा त्यांच्याशी संलग्न असलेले काही संस्था किंवा NGOजच्या प्रमोशनसाठीच इथे जास्त काम करेल किंवा त्यांचेच FCRA इथे रिन्यू होतील, बाकीच्या NGOजचे किंवा सिव्हिल सोसायटीचे FCRA रिन्यू होणार नाही आणि विदाऊट फंडिंगमध्ये बंद पडतील. तर हा एक स्टँड इथे अपोजिशनने घेतलेला आहे. मग तुमचे मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स असतील, मे बी मुस्लिम, मे बी ख्रिश्चन किंवा बाकी इतर मायनॉरिटीजच्या NGOज, सिव्हिल सोसायटीज, तर त्यांच्यावर याचा परिणाम होईल. पण त्याला अपोज केल्यामुळे इथे एक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी ही सेटअप केली गेली आणि आता जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये काही लोकसभेचे आणि काही राज्यसभेचे जे सांसद आहेत, जे खासदार आहेत, त्यांची ही कमिटी आता याच्यावर एक रिपोर्ट सबमिट करणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी फक्त रिपोर्ट देईल, डिसिजन घेणार नाही. आणि जॉईंट पार्लमेंटरी कमिटीचा हा जो रिपोर्ट असतो, तो रिपोर्ट सुद्धा हा नॉन बाइंडिंग असतो. डिसिजन हा पार्लमेंटलाच घ्यायचा असतो बेस्ड ऑन द रिपोर्ट ऑफ द जॉईंट पार्लमेंटरी कमिटी. आता काही महत्त्वाचे प्रोव्हिजन ह्या नवीन कायद्यामध्ये काय असणार आहेत की FCRA सर्टिफिकेट हे सीज सुद्धा केलं जाऊ शकतं. ही इथे ऑथॉरिटी, ही पॉवर, हा कायदा इथे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सला देतोय. रजिस्ट्रेशन जर एक्सपायर झालं असेल, रिन्यू केलं नसेल, तर FCRA सर्टिफिकेट सीज होईल आणि FCRA सर्टिफिकेट सीज झालं म्हणजे फॉरेन फंडिंग त्यांना भेटू शकणार नाही. त्याच्यानंतर रिन्युअलमध्ये जर समजा कन्सर्न डिपार्टमेंट म्हणजे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सला असं वाटलं की नाही आम्हाला हे रिन्यू करायचंच नाहीये, त्या केसमध्ये सुद्धा इथे FCRA सर्टिफिकेट सीज होईल आणि येणारं फंडिंग हे तुरंत इथे थांबवलं जाईल. त्याच्यानंतर
इथे याच्यासाठी एक डेझिग्नेटेड ऑथॉरिटी, गव्हर्नमेंट ऑथॉरिटी हे सगळं याचं FCRAच्या संदर्भातले निर्णय घेतील. FCRA संदर्भातले सगळे इन्व्हेस्टिगेशन्स किंवा ऑब्झर्वेशन्स यांचे इथे अतिशय महत्त्वाचे मानले जातील. ठीक आहे. आणि अपोजिशनचं म्हणणं असं, जे मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं, की गव्हर्नमेंट हा NGO किंवा सिव्हिल सोसायटीला खूप जास्त कंट्रोल करायला लागेल आणि आपल्या गव्हर्नन्समध्ये सिव्हिल सोसायटीचा रोल हा अतिशय महत्त्वाचा मानला गेलेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो, की सगळेच काही कामं, जबाबदाऱ्या कदाचित सरकार पूर्ण करू शकत नाही किंवा काही वेळेला ते दुर्लक्षित होऊन जातं. त्यामुळे आपण पण बघितलं असेल की आपल्या दैनंदिन जीवनात पण बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत, शिक्षण असू देत, स्वास्थ्य असू दे, की कुठल्या ना कुठल्या NGO किंवा सिव्हिल सोसायटी त्याच्यासाठी काम करत असतात. मग असं इथे फेवरेटिझम तर येणार नाही ना, की ठराविक NGOजलाच तर इथे फक्त FCRAचं सर्टिफिकेट रिन्यू करून भेटणार नाही ना. ज्यांची विचारधारा सरकारशी संलग्न नाहीये त्यांचे FCRA जर इथे रिन्यूज केले गेले नाही तर हे बरेचसे काही प्रश्न अपोजिशनने इथे उठवलेले आहेत. आता जॉईंट पार्लमेंटरी कमिटीबद्दल पण चर्चा करूनच घेऊ, विषय निघाला आहे तर. जॉईंट पार्लमेंटरी कमिटी ही काही स्पेसिफिक इश्यूजला डिस्कस करण्यासाठी बनवली जाते. आता याच्यामध्ये एका सिंपल मोशनने ही जॉईंट पार्लमेंटरी कमिटीचा डिसिजन इथे घेण्यात आला. मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की कुठल्या मेजॉरिटीने ही मोशन पास झाली असेल, सिंपल मेजॉरिटी का स्पेशल मेजॉरिटी, हा तुमचा प्रश्न आहे आजचा. आता इथे लोकसभा आणि राज्यसभाचे जे काही मेंबर्स आहेत ते मेंबर्स इथे याच्यावर आता चर्चा करतील. आणि एक पॉइंट अतिशय महत्त्वाचा, ह्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीचे जे चेअरपर्सन्स असतात मित्रांनो, ते युज्युअली रुलिंग पार्टीचेच असतात. म्हणजे NDAचेच कोणीतरी एक खासदार हे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीचे अध्यक्ष असणार आहेत. याचा रिपोर्ट हा बाइंडिंग नसतो, पार्लमेंट फायनल डिसिजन घेत असते, हे मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं आहे. आणि याच्याबद्दलचे काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन सुद्धा इथे तुम्ही बघू शकता. ठीक आहे, चला याच्यावर सत्यजित सरांनी काय काय प्रश्न फ्रेम केलेत ते बघूयात. हे MCQ तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, कमेंटमध्ये मला याचं उत्तर पण सांगा. आणि अजून एक प्रश्न इथे सत्यजित सरांनी फ्रेम केला आहे, तर तुम्हाला आपण जी एक प्रॅक्टिस सुरू केलेली आहे की ह्या प्रश्नामधले महत्त्वाचे कीवर्ड्स कोणते आहेत, तर ते तुम्हाला हायलाईट करायचे आहेत. आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा सांगा की तुम्हाला याच्यातले कुठले कुठले कीवर्ड्स हे अतिशय महत्त्वाचे वाटतात. त्यानंतर आजची जी पुढची न्यूज आहे, कल्चरल डिप्लोमॅसी टू स्ट्रेंथन ग्लोबल टाईज, ही ऑल इंडिया रेडिओवर ही न्यूज आली होती. मागची जी न्यूज आहे तर ती इंडियन एक्सप्रेस मधली होती, ही ऑल इंडिया रेडिओची न्यूज आहे. आता याच्यात जर आपण बघितलं कल्चरल डिप्लोमॅसीमध्ये मित्रांनो, लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करतो, द्विपक्षीय संबंधांमध्ये हे काही डायमेन्शन खूप महत्त्वाचे आहेत. द्विपक्षीय संबंध हे गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट असतात, पीपल टू पीपल, कल्चर टू कल्चर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकॉनॉमी टू इकॉनॉमी. हे डायमेन्शन्स द्विपक्षीय संबंधांमध्ये अतिशय महत्त्वाचे मानले गेलेले आहेत. तर इथे ज्यावेळेस कल्चर टू कल्चर आणि पीपल टू पीपल कनेक्ट हा ज्यावेळेस स्ट्रॉंग असतो, तर द्विपक्षीय संबंध सुधारण्याचा इथे स्कोप जास्त असतो, संबंध अजून जास्त सुदृढ होतात. आणि एक म्हणजे दोन्ही देश एकत्रितरित्या त्यांचा एक शेअर्ड अजेंडा सुद्धा आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर ते उपस्थित करू शकतात. तर त्या अनुषंगाने हा एक भारतातर्फे की कल्चरल डिप्लोमॅसी टू स्ट्रेंथन ग्लोबल टाईज विथ 98 कंट्रीज, हा केस स्टडी तुम्ही मेन्शन करू शकता. हा आकडा लक्षात राहू द्या, 98 कंट्रीज. सो कल्चरल ॲस्पेक्ट्स हा अतिशय महत्त्वाचा मानला गेलेला आहे. आणि कल्चरल ॲस्पेक्ट्समध्ये मग आपलं बॉलिवूड झालं, योगा झालं, क्रिकेट, क्युझिन, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी प्लस कल्चरल ॲस्पेक्ट्समध्ये आपलं डान्स आलं, सिंगिंग आलं, इवन योगा सुद्धा तुम्ही इथे मेन्शन करू शकता, इवन तुम्ही इथे आयुर्वेदा पण मेन्शन करू शकता. हे सगळे ॲस्पेक्ट्स कल्चरल कॉन्टेक्स्टने इथे अतिशय महत्त्वाचे ठरतील, की जेणेकरून इथे जे संबंध आहेत दोन देशांमधले हे आणखी मजबूत होऊ शकतात. हा ॲस्पेक्ट तुम्ही IR मध्ये ट्रॅक टू डिप्लोमॅसीच्या कॉन्टेक्स्टने पण वापरू शकता. याला आपण म्हणतो ट्रॅक टू डिप्लोमॅसी किंवा बॅक चॅनल डिप्लोमॅसी, बॅकडोर डिप्लोमॅसी. तर बॅक चॅनल डिप्लोमॅसीसाठी सुद्धा हा एक केस स्टडी तुम्ही इथे मेन्शन करू शकता. ठीक आहे.
तर हा ऑल इंडिया रेडिओने कव्हर केलेली ही न्यूज होती. फाईन. तर हे काही ॲडिशनल फॅक्ट्स आहेत, त्याला नक्की तुम्ही गो थ्रू करा. प्रिलिम्समध्ये तुम्हाला मॅच द पेअरमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्रोजेक्ट मौसम इंडियन ओशन मॅरीटाईम कल्चरल लिंकेजेससाठी आहे. बृहत्तर भारत हिस्टॉरिक अँड सिव्हिलायझेशनल कल्चरल टाईजसाठी आहे. त्यानंतर ICCR त्याचं काम कशासाठी करतं. मॉन्युमेंट रिस्टोरेशनमध्ये आपले कुठे कुठे प्रोजेक्ट चालू आहेत, कुठल्या कुठल्या देशांना आपण मदत करतो आहे. आणि तुम्हाला माहिती असलेले असे कोणते कोणते देश आहेत की जिथे मॉन्युमेंट्सला इथे त्यांच्या रिस्टोरेशनसाठी इंडिया हेल्प करते, तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्यानंतर याच्यावर सुद्धा एक प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. पुढची न्यूज सुरू करण्याच्या आधी अजून एक प्रश्न जो सत्यजित सरांनी बनवलेला आहे की कल्चरल डिप्लोमॅसी त्याच्यावर. तर इथे कल्चरल डिप्लोमॅसीचा हा प्रश्न जर आपण बघितला, सरांनी हा अतिशय डायनेमिक प्रश्न इथे बनवलेला आहे की कल्चरल डिप्लोमॅसी हॅज इमर्ज ॲज अ इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट ऑफ इंडिया सॉफ्ट पॉवर अँड फॉरेन पॉलिसी. डिस्कस इट्स सिग्निफिकन्स अँड हायलाइट द मेजर इनिशिएटिव्ह अंडरटेकन बाय इंडिया टू प्रमोट कल्चरल डिप्लोमॅसी. तर ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काही केस स्टडीज, काही जे मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला इंडियन इनिशिएटिव्ह सांगितले ते सुद्धा तुम्हाला मेन्शन करायचे आहेत. प्लस याच्यातले जे इम्पॉर्टंट कीवर्ड्स तुम्हाला वाटतात ते इम्पॉर्टंट कीवर्ड सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये कोणते कोणते आहेत ते नक्की सांगा. हे सगळे हिंट, इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह, कीवर्ड्स काय काय असले पाहिजे जेणेकरून तुमची आन्सर रायटिंग इथे अजून इम्प्रूव्हाइज होऊ शकते. त्यानंतर पुढची जी न्यूज आहे ती आहे पशु आधार आणि भारत पशुधन पोर्टल. जसं तुमचं माझं आधार कार्ड आहे तसं पशूंसाठी सुद्धा एक आधार कार्ड इथे सुरू करण्यात आला आहे, पशु आधार. हा सुद्धा एक 12 डिजिट युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असेल. तुम्ही बघू शकता की असं कानांच्या मागे हा एक इयर टॅग त्यांना लावण्यात येणार आहे. म्हणजे हे झालं त्यांचं आधार कार्ड कानाच्या मागे. ठीक आहे. तर तिथे एक डिजिटली बारकोड एक इयर टॅगवर तिथे असणार आहे, जेणेकरून त्यांची ब्रीड, हेल्थ, ओनरशिप, प्रोडक्टिव्हिटी रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन त्याच्याद्वारे इथे प्राप्त केली जाऊ शकते. ठीक आहे. तर हा एक ड्युरेबल इयर टॅग असणार आहे आणि निश्चितपणे प्राण्यांना, जनावरांना त्याच्यामुळे असा काही त्रास होणार नाही याची सुद्धा इथे काळजी घेतली गेलेली आहे. तसंच डिजिटल रेकॉर्ड इन भारत पशुधन पोर्टल. तर भारत पशुधन पोर्टल हा एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट इथे लक्षात घ्या. जवळपास 39.23 करोड लाईव्ह स्टॉक हा आत्तापर्यंत रजिस्टर्ड झालेला आहे. पशु आधार हे इश्यू केले गेलेले आहेत. हा एक पॉईंट लक्षात राहू द्या. प्रिलिम्समध्ये हा आकडा कदाचित तुम्हाला विचारला जाऊ शकतो. याच्यावर सुद्धा एक प्रश्न सत्यजित सरांनी फ्रेम केलेला आहे. याचं उत्तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा किंवा उद्याच्या व्हिडिओवर सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. त्याच्यानंतर पुढची जी न्यूज आहे द हिंदूने ही न्यूज कव्हर केलेली आहे. नॅशनल फूड सिक्युरिटी अमेंडमेंट बिल 2026. तर नॅशनल फूड सिक्युरिटी अमेंडमेंट बिल बद्दल इथे काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण बघूयात. आता मित्रांनो, नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट हा आधी आपण थोडासा चर्चेला घेऊयात. नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट मध्ये 2 कॅटेगरीज आहेत बेनिफिशरीजचं. पहिली येते प्रायोरिटी हाऊसहोल्ड आणि दुसरी अंत्योदय अन्न योजना. आता प्रायोरिटी हाऊसहोल्ड्समध्ये काय, याचे बेनिफिशरीज कोण असतील? बॉटम 75% ऑफ द रुरल पॉप्युलेशन अँड 50% अर्बन पॉप्युलेशन. आता हे कोण डिसाईड करेल की बॉटमचे 75% कोण आणि शहरांमधले 50% कोण? तर हे आपल्या सोशो इकॉनॉमिक आणि कास्ट सेन्ससच्या बेसिसवर इथे प्रत्येक राज्य हा निर्णय घेणार आहे की कोण हे बॉटम 75 मध्ये, म्हणजे कोण हे गरिबी रेषेच्या खाली येतात आपल्या शहरांमध्ये किंवा ग्रामीण क्षेत्रामध्ये. तर जवळपास असा 81 करोड पॉप्युलेशन जे आहे त्यांना याचा लाभ होतोय. तर निश्चितपणे ही फिगर जी आहे हा एक थोडासा चिंतेचा विषय आहे की फूड सिक्युरिटी हा खरंच एक अतिशय गंभीर समस्या आपल्या देशामध्ये मानली जाईल. आता याच्या अंतर्गत 5 किलो फूड ग्रेन्स, मग ते तांदूळ असतील, गहू असतील किंवा इतर धान्य असतील, ते पर पर्सन पर मंथ फ्री ऑफ कॉस्ट दिलं जातं. ठीक आहे. तर एका परिवारात जर 5 मेंबर्स असतील तर ते 25 किलो त्यांना हे धान्य भेटणार आहे. कशात? प्रायोरिटी हाऊसहोल्ड्समध्ये. अंत्योदय अन्न योजनेमध्ये काय? अंत्योदय अन्न योजनेमध्ये पुअरेस्ट ऑफ द पुअर सेक्शन, अतिशय गरीब, त्यांना इथे इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. इथे पण स्टेट आणि युटी गव्हर्नमेंट्स, युनियन टेरिटरीज त्यांना हा अधिकार देण्यात आलेला आहे आयडेंटिफाय करण्याचा. आणि इथे हाऊसहोल्डला किती भेटणार आहे? दे विल रिसीव्ह
35 kg ऑफ फूड ग्रेन्स पर हाऊसहोल्ड पर मंथ. मग इथे काय होईल की जर समजा एखाद्याच्या घरात 5च व्यक्ती आहेत आणि ते जर बेनिफिशरी आहेत अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत, तर त्यांना 35 किलो धान्य भेटेल. पण जर समजा त्या घरात लक्षात घ्या 10 जर मेंबर्स असतील तरी सुद्धा त्यांना 35 किलोच भेटतंय. मग कुठेतरी इथे फूड सिक्युरिटीचा जो पर्पज आहे तो कदाचित डिफीट होऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन इथे एक अमेंडमेंट केलं जात आहे. आता अंत्योदय अन्न योजनेमध्ये जे 35 किलो फूड ग्रेन प्रत्येक परिवाराला देण्यात येत होतं, आता प्रपोज्ड चेंज काय केलेलं आहे, प्रपोज्ड चेंज नुसार इथे 7 किलो पर पर्सन इथे हा एक चेंज केला गेलेला आहे, सब्जेक्ट टू अ 35 kg हाऊस होल्ड कॅप. ते 35 ची जी कॅप आहे त्याला ते क्रॉस नाही करणार, 35 पर्यंतच भेटेल. पण इथे पर पर्सन 7 किलो. म्हणजे जर समजा एखाद्या परिवारामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं 5 व्यक्ती असतील तर त्यांना इथे प्रत्येक व्यक्तीला 7 किलो प्रमाणे त्यांना ते भेटणार आहे. समजा एखाद्या परिवारामध्ये गृहीत धरा 4च व्यक्ती आहेत किंवा 3च व्यक्ती आहेत, तर मग त्या केसमध्ये त्यांना 21 किलो भेटेल. ठीक आहे, हे एक लक्षात घ्या. तर त्यांना 35 किलोची गरज नाहीये, पण 35 किलोचा कॅप हा एक पॉइंट प्रिलिम्स मध्ये लक्षात राहू द्या. देन स्मॉलर हाऊसहोल्ड्स कुड रिसीव्ह लेस दॅन दी एक्झिस्टिंग 35 kg, जो पॉइंट मी तुम्हाला आता मेन्शन केलेला आहे. ठीक आहे, तर इथे जे लार्ज अंत्योदय अन्न योजना हाऊसहोल्ड, जे मोठे परिवार आहे, कदाचित त्यांना इथे कमी भेटू शकतं. हा एक पॉइंट इथे लक्षात आलेला आहे की जर समजा 8 मेंबर्स असतील तर त्या केसमध्ये त्यांना इथे कमी भेटणार आहे. तर हा एक केस स्टडी इथे तुम्ही मेन्शन करू शकता. हे एक एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. ठीक आहे, आणि ह्या ज्या स्कीमला आहे, द स्कीम्स गिवन स्टॅच्युटरी स्टेटस अंडर NFSA, हा एक पॉइंट लक्षात घ्या. आणि त्याच्याशी संलग्न ज्या बाकी योजना आहेत त्या सुद्धा तुम्ही आन्सर मध्ये मेन्शन करू शकता. ठीक आहे, याच्यावर सुद्धा प्रश्न MCQ बेस्ड प्रश्न इथे बनवलेला आहे. प्रिव्हियस डे क्वेश्चनचे जे करेक्ट आन्सर स्क्रीनवर तुमच्या समोर आहेत आणि आजच्या प्रश्नांचे जे उत्तर आहेत ते सुद्धा तुम्ही मला देऊ शकतात. आणि जे काही मेन्सचे प्रश्न इथे फ्रेम केलेले आहेत तर त्या मेन्सच्या प्रश्नांवर सुद्धा कीवर्ड्स कोणते इम्पॉर्टंट आहेत ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो सबस्क्राईब करा आपल्या SPM IAS अकॅडमीच्या चॅनलला, जेणेकरून डेली हे जे इम्पॉर्टंट न्यूजचं जे काही मी थोडक्यात विश्लेषण करतोय ते तुम्हाला रोज त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल आणि तुमच्या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला निश्चितपणे त्याची मदत होईल. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.